तर नमस्कार मित्रांनो, मस्के पाटील गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बोकड पालनातील नियोजन मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर विशिष्ट प्रकारचा व्हिडिओ काढण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो मित्रांनो, तरीसुद्धा मी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. मी नेहमी चालू कामातूनच व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. सध्यासुद्धा फार्मवर काम चालू असताना आज नवीन बॅच आली होती आपल्या फार्मवरती, त्यामुळे मी तुम्हाला त्याची नेमकं मी ते सेट कसे करतो बोकडं त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ बघताना सबस्क्राईब मात्र नक्की करून जायचं आहे तुम्हाला. तुमचा एक सबस्क्राईब, शेअर आणि लाईक केल्याने मला व्हिडिओ काढण्यासाठी उत्साह माझा त्यामध्ये वाढत असतो. तर बघूयात आपण या पुढचं नियोजन. तर मित्रांनो, आज हे बोकड मी बाजारामधून आमच्या भागातील नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून हे बोकड खरेदी करून आणले आहेत. काही शेतकऱ्याकडून तर काही बाजारामधून खरेदी केलेले आहेत. जवळपास 5,500 रुपये नागाप्रमाणे हे बोकड मी खरेदी केलेले आहेत. हे व्हिडिओमध्ये जरी मोठे दिसत असले तरी यांचं सरासरी वजन जे आहे मित्रांनो 12 किलोच्या आसपास आहे. तर 5,500 रुपयांना आपली या नागांची खरेदी झालेली आहे. तर यांचं मी आता इथून पुढचं शेड्यूल कसं बसवणार आहे. तर उद्या सकाळी आज 14 नोव्हेंबर रोजी आपण ही बॅच आणलेली आहे. ही पूर्ण आपण बोर्डावरती लिहून ठेवत असतो. 14 नोव्हेंबर रोजी आज आपण बॅच टाकलेली आहे 10 बोकडांची. तर जंतनाशक आपण उद्या सकाळी करणार आहे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी. त्याच्यानंतर इथे लसीकरणाची डेट पडली जाईल. त्याच्यानंतर हायटेक इंजेक्शन. तर लसीकरण आपण हे जंतनाशक दिल्याच्या नंतर 5 ते 7 दिवसानंतर करत असतो आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसाचा गॅप ठेवून हायटेक नावाचं इंजेक्शन सर्व पिल्लांना मारून घेत असतो. ज्यावेळेस आपण जंतनाशक देतो त्याच्यानंतर 10 दिवस आपण त्यांना मल्टीव्हिटॅमिनचे डोस देतो असतो. तर हे बोकड आपण फर्स्ट पार्टिशनमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात 1 नंबरचा कप्पा आहे. हा पूर्ण पार्टिशन केलेला आहे शेडमध्ये. तर हा 1 नंबरचा कप्पा आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण 3 ते 3.5 महिन्याचे 12 किलो 11 किलो ते 13 किलो वजनाचे बोकड टाकत असतो. त्याच्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये इथे बोकड असतात. त्याच्यानंतर सेकंड मंथमध्ये ते बोकड आपण इथं शिफ्ट करतो आणि 3ऱ्या महिन्यामध्ये ते बोकड या कप्प्यामध्ये येतात आणि 4थ्या महिन्यामध्ये या कप्प्यामध्ये ते बोकड येतात. तर इथं आल्यानंतर जवळपास बोकडांचं डबल वजन वाढ झालेली असते. म्हणजे सरासरी आपण घेता वेळेस 11 ते 13 किलो वजनाचे बोकड असतात आणि ज्यावेळेस ते या कप्प्यामध्ये येतात 4थ्या महिन्यामध्ये तर जवळपास 25 किलोच्या आसपास बोकड झालेले असतात. तर त्या बोकडांचा रेट साधारणतः आपल्याला जशी वजन वाढ झालेली असेल त्या हिशोबाने 9 ते 10 हजार रुपयेपर्यंत आमच्या भागातल्या भावाप्रमाणे त्या नागाची आपण विक्री करतो. जवळपास खर्च वगळता त्यामध्ये आपल्याला एक 1250 रुपयाच्या आसपास खर्च या नागाला येतो आपल्याला. प्रत्येकी नगाला म्हणजे 12,500 रुपयाच्या 12,000 रुपयाच्या आसपास नगाला खर्च येणार आहे. म्हणजे जवळपास नग आपल्याला 6,000 रुपयाला पडणार आहे इथपर्यंत येईपर्यंत. जवळपास आपल्या नगाची ते विक्री 9.5 ते 10,000 रुपयाला व्हायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे 4 महिन्यामध्ये सर्व आपला खर्च चारा हा स्वतःच्या शेतातला असला पाहिजे. खुराकाचा आणि मेडिकलचा खर्च यामध्ये ॲड करून ते बोकड आपल्याला 6,000 रुपयाला पडतील. त्याच्यानंतर ते बोकड इथं आल्याच्यानंतर 6,000 रुपयाला पडल्याच्यानंतर आपल्याला त्यामधून खर्च सोडून आणि त्यांची खरेदी किंमत सोडून साधारणतः 30 ते 35,000 रुपये नफा मिळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर हे बोकड बघू शकता तुम्ही आता. त्याच्यानंतर हे वाढ झालेले बोकड आहेत पूर्ण. तुम्हाला नेहमी माहिती सांगत असतो मित्रांनो. तर ती माहिती वैयक्तिक माझ्या शेडवरची आणि माझ्या स्वतःच्या अनुभवातली असते. जवळपास मी याच्यामध्ये काम करून जवळपास मला 7 ते 8 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. तर मी सारखं बोकडपालनामध्ये काम करत आहे. तर असेच तुम्हाला व्हिडिओ आणि पूर्ण जी खरी ओरिजिनल माहिती आहे ती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.